नमस्कार. वी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण राज्यसेवेची जी परीक्षा आहे 2023 ची याची वर्षभराची डिटेल स्ट्रॅटेजी पाहणार आहोत की 2023 साली जो राज्यसेवेचा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे तो बदललेला आहे. तो आता रिटन रायटिंग फॉर्मॅटमध्ये झालेला आहे. तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत. आतापर्यंत 2022 पर्यंत ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती, पण आता येणारी नवीन एमपीएससीची एक्झाम इथून पुढची यूपीएससीच्याच धर्तीवरती ही आता एक्झाम सब्जेक्टिव्ह झालेली आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जनरल स्टडीजचे टॉपिक असणार आहेत, एक एसेचा पेपर असणार आहे आणि तुम्हाला इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड विथ वन ऑप्शनल सब्जेक्ट ज्याला आपण वैकल्पिक विषय असं म्हणतो. तर मग या वर्षभराचं नियोजन कसं करावं, एक्झामची स्ट्रॅटेजी कशी असावी हे आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. हे पहा, ही आहे एमपीएससी 2023 ची स्ट्रॅटेजी. सर्वांना विद्यार्थ्यांना दिसते बोर्डवर. स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा वर्णनात्मक झालेली आहे, त्यानुसार आपल्याला आज आपण चर्चा करणार आहोत. तसेच आपण मायक्रो प्लॅनिंग बद्दल आज बोलणार आहोत की आता येणारं पूर्ण एक वर्ष तुमच्या हातामध्ये आहे. आत्तापासून जर व्यवस्थित अभ्यास सुरू केला तर येणारी पुढची प्रिलिम आणि मेन्स या दोन्हींचा पण तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता. त्याचं आज आपण प्लॅनिंग करणार आहोत की ते कसं करावं. आणि वैकल्पिक विषयाची निवड, एकच महिना झाला एमपीएससीचं नोटिफिकेशन येऊन बऱ्याच विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषय निवडायचा आहे 2023च्या अटेम्प्टसाठी. तर आपण त्या वैकल्पिक विषयाची निवड कशी करावी याबद्दल पण चर्चा करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा, संदर्भ साहित्य कोणते वाचायचे यासाठी हे पण आपण इथे पाहणार आहोत. संदर्भ साहित्यांची यादी, पॅटर्न एमपीएससीचा जो आहे त्यानुसार अभ्यासाला सुरुवात कशी करायची आहे. तर अभ्यासाला आपल्याला सुरुवात करायची आहे. 2023चं आपलं टार्गेट आहे आणि अभ्यास तर सिलेबस तर बदललेला आहे. मग आता काय, एक्झाम अवघड होऊ शकते, पॅटर्न अवघड होतोय, रिटर्न आम्हाला येत नाहीये, सब्जेक्टिव्ह खूप चांगले आहेत कारण 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो. बरोबर आहे, हे सगळं मान्य आहे, पण विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात घ्या, बदलाला नेहमी सामोरे जावं लागतं. आणि आपण आजपर्यंत प्रत्येक एक्झाम ही रिटर्न फॉर्मॅटमध्येच दिलेली आहे. शाळेमध्ये असेल, 11वी 12वीला असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या वर्षांमध्ये फेजमध्ये आपण प्रत्येक एक्झाम ही रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेली आहे. त्यामुळे कसं असतं, रायटिंग फॉर्मॅटची आपल्याला एक सवय असते, फक्त ते वेल स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये ते स्किल आणखीन थोडं ग्रूम करायचे आणि डेव्हलप करायचे. सर्वांसाठी ही स्ट्रॅटेजी आहे. हे पहा, हेल्पफुल फॉर बिगिनर्ससाठी आपण पण डिस्कस करणार आहोत की जे विद्यार्थी नवीन आहेत आणि ज्यांना अभ्यासाची सुरुवात करायची आहे ते पण आता अभ्यासाला सुरुवात कशी करू शकतात. आणि जे ऑलरेडी प्रिपेरिंग आहेत, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, जे परीक्षा देत आहेत किंवा जास्त त्यांना या परीक्षेच्या कालावधीमध्ये जास्त वेळ झालेला आहे, किंवा जे ऑफिसर्स आहेत जे आता ज्यांना पोस्ट मिळाली आहे गट ब गट क ची आणि ज्यांना आता ग्रुप ए साठी जे प्रिपेअर करतात त्यांसाठी पण आपण चर्चा करणार आहोत. तर आता हे सगळं तुम्हाला प्रिपरेशन जे आहे, आता मी येणारं 2023चं वर्षभराचं प्रिपरेशनबद्दल मायक्रो प्लॅनिंग सांगणार आहे की येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा आणि प्रत्येक मंथ आणि प्रत्येक इयर 2023 पर्यंत या सर्व वर्षभरामध्ये तुम्हाला किती व्यवस्थितपणे तयारी करायची आहे याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष द्या, मी जे आज बोलणार आहे ते फेजेसमध्ये आपल्या पूर्ण मंथ वाईज आपण स्ट्रॅटेजी डिवाइड केलेली आहे. तर पाहूयात की ही स्ट्रॅटेजी कशी डिवाइड झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक हा व्हिडिओ ऐका, शेवटपणे पहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त या व्हिडिओची 15 मिनिटं तुमच्या येणाऱ्या पूर्ण वर्षभराचं प्लॅनिंग तुमच्या हातामध्ये रेडी असेल. एक गोष्टीवरती चर्चा होते इथे, फेज फर्स्ट वरती. आता आपण पाहूयात की फेज फर्स्ट मध्ये काय करायचं आहे तुम्हाला. आणि फेज फर्स्ट हा तुमचा सप्टेंबरच्या, आता येणारा सप्टेंबर 2022चा जो सप्टेंबरचा पहिला आठवडा आहे त्यामध्ये फेज फर्स्टला सुरुवात करायची आहे. तर या फेज फर्स्टमध्ये काय काय कोणकोणत्या गोष्टी करायच्या तुम्हाला. तर फर्स्ट वीक आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्व राज्यसेवेच्या परीक्षेचे टप्पे क्लिअर करायचे आहेत. त्यातला पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला सिलेबस व्यवस्थित वाचायचा आहे आणि तो सिलेबस तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे तो अभ्यासाच्या तिथे ठेवून द्या, म्हणजे तुमचा तो 8 दिवसामध्ये व्यवस्थितपणे रिव्हिजन होईल. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, जे यूपीएससीची मेन्स एक्झामिनेशन आहे ना, मेन्स मुख्य परीक्षा, तर या मुख्य परीक्षेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहायचे आहेत. एक्झाम आन्सर रायटिंगमध्ये झालेले आहे. यूपीएससी सारखाच सिलेबस एमपीएससीचा पण आहे, त्यामुळे प्रश्न पण यूपीएससीच्याच धर्तीवरती येऊ शकतात. त्यामुळे यूपीएससीची क्वेश्चन बँक विकत घ्यायची, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या आणि त्याचं व्यवस्थितपणे ॲनालिसिस करताना नुसतंच तुमच्या बुकमध्ये किंवा वाचायचं नाहीये, ते तुम्ही एक स्वतःची सेपरेट
नोटबुक बनवायची आहे आणि या नोटबुकमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी लिहून काढायच्या आहेत व्यवस्थितपणे. आता एक ऑप्शनल विषय पण निवडायचा आहे नवीन सिलेबसनुसार. जनरल स्टडीजचे 4 पेपर, एसेचा 1 पेपर आणि ऑप्शनलचा 1 पेपर. यामध्ये तुम्हाला ऑप्शनल वैकल्पिक विषय ठरवायचा आहे. आयोगाने 26 ऑप्शनल वैकल्पिक विषयाची यादी दिलेली आहे. त्या यादीमधून तुम्हाला एक ऑप्शनल व्यवस्थितपणे सिलेक्ट करायचा आहे. मी जिओग्राफी हा ऑप्शनल विषय शिकवते. ज्या विद्यार्थ्यांना जिओग्राफी या ऑप्शनलबद्दल काहीही क्वेरीज असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. इवन तुम्हाला जर जिओग्राफी ऑप्शनल विषय नसेल तर इतर विद्यार्थ्यांनी पण त्यांना कोणता ऑप्शनल घेऊ, कसा घेऊ, कोणकोणते क्रायटेरियावरती ऑप्शनल सिलेक्ट करावा लागतो, असे काही तुमच्या मनामध्ये क्वेरीज, शंका असतील ना, तर त्या शंकाचं निरीक्षण मी वैयक्तिक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला वैयक्तिकरित्या मेसेज करून तिथे सांगेल. ओके. आता रेफरन्स बुक कोणकोणते वाचायचे ते पण आज आपण डिटेलमध्ये चर्चा करूयात, की आता एवढा सगळा सिलेबस आहे, बुक लिस्ट पण नवीन आहे, मग ती बुक लिस्ट कशी गोळा करायची, कोणकोणत्या संदर्भ पुस्तकं वाचायची, या सर्व बद्दल पण आज आपण चर्चा करणार आहोत. आणि UPSCच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचं आहे डिटेलमध्ये. परत मी एकदा सांगते, तुम्हाला आता व्यवस्थितपणे अभ्यासाला टप्प्याटप्प्यामध्ये सुरुवात करायची आहे. पहिला टप्पा सोपा आहे, 8 दिवसाचा. ओके. आता हा टप्पा तुमच्या फेज फर्स्ट तुम्ही कंप्लीट केल्यानंतर येणारा पुढचा सप्टेंबरचा 2nd वीक असेल, दुसरा आठवडा असेल सप्टेंबरचा. हे पहा, 2nd वीकमध्ये कोणकोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर 2nd फेजमध्ये आता तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये एक्झाम आहे. तर UPSC सारखीच एक्झाम आहे MPSCची. तर आता या MPSCच्या परीक्षेमध्ये आपण प्रिपरेशन सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत ठेवलेलं आहे 2nd फेजचं. यामध्ये डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुख्य परीक्षेची आन्सर रायटिंगची आणि वैकल्पिक विषयाची तयारी करायची. यामध्ये तुम्हाला जर इंग्लिश मीडियम असेल तर तुम्ही NCERT वाचू शकता आणि मराठी मीडियम असेल तर स्टेट बोर्डची पुस्तकं वाचू शकता. इथे लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा पॉईंट सांगते मी. बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी मीडियमचं असं कन्सर्न आहे की आता आम्ही NCERT वाचणं आम्हाला मस्ट आहे, गरजेचं आहे. पण विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात घ्या, NCERT वाचणं, इंग्लिशमध्ये NCERT वाचतायत, हिंदीमध्ये वाचतायत असं करण्याच्याऐवजी स्टेट बोर्डची पुस्तकं पण चांगली आहेत. ती पुस्तकं आधी व्यवस्थितपणे वाचून घ्या, त्याच्या नोट्स काढा. आता याच्या नोट्स कशा काढायच्या स्टेट बोर्डच्या, तर त्याच्यावर पण मी व्यवस्थितपणे एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे. NCERTची गरज आहे का मॅडम? जर तुम्हाला इंग्लिश व्यवस्थितपणे वाचता येत असेल आणि तुम्हाला जर तुम्ही मराठीमध्ये ते कन्वर्ट करू शकत असाल तर वाचा NCERT. मी असं म्हणत नाही की NCERT वाचायची गरज नाही. NCERT वाचायची गरज आहे. इंग्लिश मीडियममधून तुम्ही जर एक्झाम देऊ इच्छिता तर तुम्ही NCERT कंपल्सरी वाचा आणि स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची आहेत. क्लिअर? यानंतर न्यूजपेपर आणि रेफरन्स बुकची तुम्हाला पहिली रीडिंग सुरू करायची आहे. NCERT वाचायच्यात, फक्त वाचायच्या नाही आहेत किंवा स्टेट बुक वाचायच्यात किंवा नुसतं वाचायच्या नाहीत, याच्या नोट्स काढायच्यात. नोट्स कशा काढायच्या यावरती डिटेल्ड व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तो व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाहायचा आहे. आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. ओके. आता न्यूजपेपर जो आहे ना, तो आता कोणता वाचायचा? जर इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू या 2 न्यूजपेपरचे एडिटोरियल तुम्ही रीड करू शकता. आणि जर मराठीमध्ये वाचतायत तर तुम्ही लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स या 2 न्यूजपेपरपैकी एक न्यूजपेपर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि आता रेफरन्स बुक, तर रेफरन्स बुकसाठी जे तुम्हाला बेसिक पॉलिटीच्या जर तुम्ही NCERT वाचत असाल 11-12च्या, त्यानंतर लक्ष्मीकांतचं पुस्तक सुरू करू शकता. हे तुम्ही कधी करायचे? तुमच्या 2nd वीक ऑफ सप्टेंबर टू डिसेंबर महिन्यामध्ये करायचे. यानंतर करंट अफेअर्सच्या स्वतःच्या नोट्स काढायच्यात. एक लक्षात घ्या, तुमची जी 2nd रीडिंग आहे ना ती नोट्स मेकिंगवरती आहे. कारण तुम्हाला आता रायटिंग फॉर्मॅटमध्ये एक्झाम आहे. फक्त वाचून कुठेतरी अंडरलाईन करून असा गोष्ट जमणार नाही आहे. प्रत्येक गोष्ट आता लिहायची आहे आणि नोट्स काढायच्या म्हणजे पुस्तकं कॉपी पेस्ट करायची नाही आहे. त्याबद्दल पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलणार आहे. तर या नोट्स कशा काढायच्या आता लक्षात फक्त ठेवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नोट्स मेकिंगचाच व्हिडिओ घेऊन येत आहोत. आणि आता करंट अफेअर पण तुम्हाला त्याच्या पण नोट्स बनवायच्या आहेत. नुसतं फक्त एक मॅगझिन वाचतायत मंथली, ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह परीक्षेसाठी चांगलं होतं. पण आता सब्जेक्टिव्ह एक्झामसाठी स्वतःचं डिटेल्ड एडिटोरियल जे येतात न्यूजपेपरमध्ये ते स्वतःच वाचायचे, त्याचं ॲनालिसिस करायचं. कारण ते ओपिनियन बेस्ड असतात, क्रिटिक बेस्ड असतात. यामुळे तुमचं ओपिनियन जनरेट होण्यासाठी मदत होते. आणि हे ओपिनियन एकदा स्वतःचे जनरेट झाले ना मग तुम्हाला आन्सर लिहिण्यामध्ये पण गोष्टी मदत करतात. म्हणून न्यूजपेपर, करंट अफेअर्स हे डिटेलमध्ये वाचायचे आहेत. आता कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ अ ऑप्शनल सब्जेक्ट.
ऑप्शनल निवडायचं आहे तुम्हाला, बरोबर मी आधीच्या स्लाईडमध्ये बोलल्याप्रमाणे. आणि हा निवडलेल्या ऑप्शनलबद्दल आता बेसिक प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचणं, सिलेबस वाचणं या गोष्टी तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि ऑप्शनल निवडल्या तर त्याची संदर्भ सूची वाचायला सुरुवात करू शकता. आता आपण पुढे गोष्टी पाहूयात की हा दुसरा टप्पा आहे. आता आपण मी काय सांगितल्याप्रमाणे तुम्हाला NCERT किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची, तर मग पॉलिटीच्या NCERT कोणकोणत्या वाचायच्या. तर एक लक्षात घ्या, पॉलिटीच्या NCERT तुम्हाला मी जी सांगते ती व्हेरी इम्पॉर्टंट NCERT सांगते तुम्हाला, की ज्या NCERT लाईन विकत घ्यायच्यात आणि वाचायच्या. त्यामधली पॉलिटीच्या आहे ते 11th and 12th स्टँडर्ड NCERT ही वाचायची आहे. इकॉनॉमिक्ससाठी पण तुम्हाला अगेन गो विथ 11th and 12th स्टँडर्ड NCERT. 12th स्टँडर्डमध्ये मायक्रो इकॉनॉमी ही NCERT वाचायची नाही आहे. आता जिओग्राफी हा असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये 6th to 12th स्टँडर्डपर्यंतच्या NCERT तुम्हाला कव्हर करायच्यात. बायोलॉजी अगेन ओनली 12th स्टँडर्ड NCERT अँड लास्ट 4 चॅप्टर आर इम्पॉर्टंट, ज्याच्यामध्ये इन्व्हायरमेंटबद्दल सांगितलेलं आहे. हिस्ट्री ओल्ड किंवा न्यू NCERTला तुम्ही वाचू शकता. ओल्ड वाचत असाल तर 11th आणि 12th इज सफिशियंट, आणि जर न्यू वाचत असाल तर 6वी ते 12वी पर्यंतच्या वाचायच्या, ज्याच्यामध्ये थीम्स पण कव्हर होतात. आर्ट अँड कल्चर ओनली 11th स्टँडर्ड NCERT. इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट ही NCERT सफिशियंट आहे. आणि सोसायटीसाठी अगेन 11th अँड 12th स्टँडर्ड NCERT. एवढी लिस्ट एवढ्या NCERT तुम्ही विकत घ्या आणि त्या व्यवस्थितपणे वाचा. व्हेरी इम्पॉर्टंट NCERT मी सेग्रिगेट करून सेपरेट करून तुम्हाला NCERT दिलेले आहेत. ओके, स्टेट बोर्डच्या पण पुस्तकाबद्दल आपण येणाऱ्या एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मी, स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा, कोणतं स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची त्याच्यावरती. आता जे तुमचं फेज 3चं प्रिपरेशन आहे 2023च्या अटेम्प्टसाठी, ते होणार आहे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सुरू. कारण तुम्ही डिसेंबरपर्यंत तुमच्या कोणकोणत्या विषय कव्हर करतायत, कंप्लीट करतायत. तर डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमचे ऑप्शनल कव्हर करतायत, बेसिक बुक्स कव्हर करतायत आणि रेफरन्स बुक्स कव्हर करतायत. त्यानंतर ज्यावेळेस तुमचा ऑप्शनल, लक्षात घ्या, ऑप्शनल ची फर्स्ट रीडिंग होईल डिसेंबरच्या एंडपर्यंत, एंड डिसेंबर ऑप्शनलची फर्स्ट रीडिंग कव्हर करायची आहे तुम्हाला. NCERT या पूर्ण वाचून नोट्स काढायच्या आहेत आणि रेफरन्स बुक पण वाचायचे आहेत. या फर्स्ट रीडिंग झाल्यानंतर तुमच्या सर्व गोष्टींची तुमचा फेज 3 सुरू होतो, जो कधी आहे जानेवारी टू फेब्रुवारी. हा तुमचा जानेवारी आणि फेब्रुवारीचा 2 महिन्यांचा कंप्लीट 2 महिने दिलेत फेज 3 साठी. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फेज 3 मध्ये स्टँडर्ड बुक्स वाचायचेत, म्हणजे बेसिक रेफरन्स बुक्स आणि NCERT वाचल्या. त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक्स्ट्रा काय लागतंय ते स्टँडर्ड बुक्स पण तुम्हाला कव्हर करायचे आहेत. प्रायोरिटी कोणकोणत्या सेक्शनला द्यायची आहे इथे, तर हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, इन्व्हायरमेंट आणि कल्चर या गोष्टींची परत सेकंड रिव्हिजन सुरू करायची आहे. कारण हे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, तुम्हाला प्रिलिमला पण मदत करणार आहेत. त्यामुळे तुमचे प्रायोरिटी असतील हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, जे कोर सब्जेक्ट आपण म्हणू, ज्याला आपण काय म्हणू, कोर, हे तुम्हाला या फेजमध्ये ठेवायचे आहेत. ज्याच्यामध्ये अजून IR, वर्ल्ड हिस्ट्री आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बरोबर. आणि वैकल्पिक विषयाची आता काय करायची आहे, तुम्ही इथे वैकल्पिक विषय वाचताय डिसेंबरच्या एंडपर्यंत, एक रीडिंग कंप्लीट करताय. आणि आता या 2 महिन्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे मॉक टेस्ट द्यायच्यात, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण तुम्हाला इथे सॉल्व्ह करून पाहिजेत. कुठे, जानेवारी टू फेब्रुवारी महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये व्यवस्थित आन्सर तुम्हाला लिहून होतील आणि सराव चाचण्या द्यायच्यात. मग त्या जनरल स्टडीजच्या असतील, एसेच्या असतील, इथिक्सच्या असतील किंवा ऑप्शनलच्या असतील, या सर्वांच्या तुम्हाला मॉक टेस्ट द्यायच्या आहेत. इथंपर्यंत 2 महिन्याचं फेज 3 लक्षात आलं तुम्हाला. ओके, काही डाऊट, काही अडचण असेल, काही तुमच्या मनात शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये पटकन मला कमेंट करा आणि सांगा. ओके, आता आपला फेज 4 सुरू होतोय. तो कधीचा असणार आहे, साधारणतः आपण असं लक्षात केलं की पुढच्या वर्षीची परीक्षा ही मे किंवा जूनमध्ये आहे असं आपण कन्सिडर करूयात, पूर्व परीक्षा. आणि त्यानुसार तुमचा आपण टाइम टेबल हा शेड्यूल फिक्स केलेला आहे. आता फेज 4 बघा एकदा व्यवस्थित. 4 मध्ये आपल्याला प्रिलिम फोकस्ड अप्रोच वरती भर द्यायचा आहे. फेज 3 पर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या, आन्सर रायटिंग वरती भर दिला. पूर्ण मेन्स एक्झाम मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपला अप्रोच होता तो, आता आपल्याला कंप्लीट अप्रोच बदलायचा, आपल्याला पूर्व परीक्षेकडे शिफ्ट व्हायचे. कारण आपल्याकडे फेब्रुवारी, मार्च,
एप्रिल आणि मेचा मंथ, असे 4 महिने आपल्याला लिटरली प्रिलिमचा अभ्यास करायचा आहे इथे. असं नाही की त्यावेळेस तुमचं मेन्सकडे दुर्लक्ष होणार आहे. तेच विषय आहे, तेच विषय आहेत, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री. आता ते फक्त सब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये करायचे आहेत. ओके, आता इथे लिखाण बंद करायचं आहे तुम्हाला, प्रिलिम ओरिएंटेड अप्रोच असल्यामुळे. रिव्हिजन GS कोर सब्जेक्ट. हे कोर सब्जेक्ट कोणकोणते? इकॉनॉमी, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, करंट अफेअर. बरोबर, ह्या कोर सब्जेक्टची रिव्हिजन करायला सुरुवात करायची. आणि याला तुम्हाला कशामध्ये फॉर्मॅटमध्ये आणायचे? MCQs, डेली MCQs तुम्हाला आता इथे सोडवायला सुरुवात करायची आहे. आता हे डेली MCQ जर तुम्ही आता सोडवायला सुरुवात केली, बरोबर, हे डेली MCQ तुम्हाला घ्यायचे आहेत. कारण एक्झाम प्रिलिम परीक्षा ही एक्झाम MCQ ओरिएंटेड आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. आता कंप्लीट GS सब्जेक्ट रीडिंग याच महिन्यामध्ये मार्चच्या एंडपर्यंत तुम्हाला तुमचा पूर्ण जनरल स्टडीचे सब्जेक्ट आहेत प्रिलिमच्या सिलेबसचे, ते पूर्ण रिवाईज करायचे आहेत आणि तिसरी रीडिंग संपवायची आहे. आणि डेली MCQ सॉल्व करायचे आहेत. फक्त पुस्तकं वाचून साईडला ठेवायची नाही आहे. दिवसभराचा जो तुम्ही अभ्यास करताय 100%, तर त्या 100% पैकी 70% तुमचा अभ्यासाचा वेळ असेल रीडिंगला आणि 30% वेळ असेल तुमचा MCQ सॉल्वला. तर MCQ सॉल्विंगसाठी 30%चा वेळ द्यायचा आहे. दिवसभरात 10 तास अभ्यास करत असाल तर 7 तास अभ्यास करायचा आणि 3 तास MCQ सोडवायचे. इतका तुम्हाला MCQचा व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागेल, मगच तुम्ही पूर्वपरीक्षा पास व्हाल. इथंपर्यंत तुमचा फेज 4 मार्च एंडपर्यंत लक्षात आला. स्क्रीनशॉट काढून घ्या स्लाईडचा. ओके, आता आपण पुढे जाऊयात. फेज 5 मार्च टू मे असा आपण 3 महिन्याचा हा पूर्ण फेज ठरवलेला आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुमची रिव्हिजनची 4थी फेज सुरू होते. फेज 5 मध्ये रिव्हिजनची 4थी फेज म्हणजे तुमच्या खूप साऱ्या रिव्हिजन होतात व्यवस्थित. तुम्ही 2-2 महिन्याचं प्लॅनिंग केलं तर 3rd to 4th टाइम्सची तुमची रिव्हिजन सुरू होते प्रत्येक सब्जेक्टची. यामध्ये तुम्ही आन्सर रायटिंग पण केलेली आहे आणि MCQ पण सॉल्व करत आहात. आणि यामध्ये तुमच्या ज्या MCQच्या टेस्ट सिरीज आहेत त्याची पण आता तुम्ही व्यवस्थितपणे टेस्ट द्यायला सुरुवात करायची आहे. आत्तापर्यंत सब्जेक्ट वाईज दिल्या असतील मार्चपर्यंत, आणि या GSच्या तुम्ही MCQच्या टेस्ट सिरीज द्यायला सुरुवात करायची आहे. फोकस मोर ऑन इम्पॉर्टंट टॉपिक्स. जे दरवर्षी प्रिलिमला कॉमन घटक असतात ना, त्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त आता या महिन्यामध्ये फोकस करायचा आहे. आणि तुम्हाला रिव्हिजन 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 इज द ओनली की टू सक्सेस इन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन हा मंत्र लक्षात ठेवायचा आहे. याशिवाय पर्याय नाही आहे. नाहीतर आज दिवसभर 10 तास अभ्यास करतोय आणि येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये आज काय वाचलं पूर्ण 10 तासामध्ये काहीच आठवत नसेल ना, तर उपयोग नाही आहे तुमच्या आजच्या पूर्ण दिवसभराच्या मेहनतीला. त्यामुळे रिव्हिजन इज द ओनली की. लिहून ठेवा कुठेतरी की अभ्यास करायचा आहे, अभ्यास कमी करायचा आहे आणि रिवाईज जास्त करायचे. 10 पुस्तकं वाचण्याच्या ऐवजी एकच पुस्तक वाचायचं आणि ते 10 वेळा वाचायचे. क्लिअर? ओके. आणि प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, जे फॉर्मॅट आहे MPSCचा आत्तापर्यंतचा, तर ऑब्जेक्टिव्ह रिवाईज करायचे आहेत तुम्हाला. मॉक टेस्ट दिल्यात त्या रिवाईज करायच्यात. फेज क्लिअर झाला. फेज 5 आपण मेपर्यंत ठेवलेला आहे, कारण एक्झाम पूर्व परीक्षा 2023ची मेमध्ये पण होऊ शकते किंवा जूनमध्ये पण होऊ शकते किंवा त्याच्या थोडंसं आधी पण होऊ शकते. त्यामुळे हा एप्रिल, मे आणि जून ह्या 3 महिन्यापैकी आपला फेज आपण फ्लक्च्युएट ठेवूयात की कधीही एक्झाम पूर्व परीक्षेची होऊ शकते. या पद्धतीने आपलं हे टाइम टेबल असेल. आता याच्यामध्ये अदर इम्पॉर्टंट गोष्टी आज आपण थोड्या बोलूयात की आता हा सगळा तुमचा फेजमध्ये प्रिपरेशन करतायत, पण त्याच्यासोबत पण तुम्हाला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्यात. तर हे पहा, त्यामध्ये तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा आहे. इथे स्किप करायचं नाही आहे की मी मंथली एखादं मॅगझिन येईल आणि ते वाचेल, त्याच्यामुळे तुमचं ॲनालिसिस थॉट प्रोसेस डेव्हलप होणार नाही आहे. न्यूजपेपरचे एडिटोरियल वाचून ते लिहून त्याच्या नोट्स काढाव्या लागतील. द हिंदू, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेसपैकी तुम्ही कोणताही एक न्यूजपेपर आरामात वाचू शकता. एक मंथली मॅगझिन ज्याच्यामध्ये आपण काय म्हणूयात की एक स्टँडर्ड कुठल्याही एखाद्या इन्स्टिट्यूशनचं तुम्ही मॅगझिन इथे वाचू शकता मंथली. सोबत तुम्ही व्यवस्थित न्यूजपेपर वाचताय का हे चेक करण्यासाठी. आणि कुरुक्षेत्र योजना आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनचे रिपोर्ट्स वगैरे असतील, हे तुम्हाला वाचायचे. कुरुक्षेत्र योजना इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आता आपली रायटिंग फॉर्मॅटमध्ये एक्झाम झाली ज्याच्यामध्ये योजनामधला एखादा टॉपिक घेऊन तो तुम्ही एसेमध्ये कन्वर्ट करू शकता. इतकं तुम्हाला योजना आणि कुरुक्षेत्र मदत करतं. त्यामुळे हे आता कंपल्सरी वाचायचं आहे. योजना, कुरुक्षेत्र, गव्हर्नमेंटच्या स्कीम कशा व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट होत आहेत त्याच्यावरती बोललं जातं, ज्याच्यावरून तुम्ही आपण सेपरेट व्हिडिओ काढू की योजना आणि कुरुक्षेत्राच्या नोट्स कशा बनवायच्या. ओके, एवढं क्लिअर झालं आत्तापर्यंत.
आता पुढे पहा, रेफरन्स रिपोर्ट्स कोणकोणते खूप महत्त्वाचे असतात. आन्सर रायटिंग ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो. आन्सर रायटिंगमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी रेफरन्स पुस्तकं वाचावी लागतात. याच्यामुळे तुमच्या आन्सरला वेटेज मिळतं, व्हॅल्यू ॲडिशनचं काम करतं. स्क्रीनशॉट काढून घ्या या रिपोर्टचा. खूप महत्त्वाचा रिपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये ARC रिपोर्ट आहे. सेकंड ARC रिपोर्ट तर एथिक्सच्या पेपरमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. जनरल स्टडीज पेपर सेकंडमध्ये पण हा रिपोर्ट खूप कामाला येतो, ज्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, करप्शन अशा विविध विषयावरती बोललेला आहे. हा रिपोर्ट तुम्हाला वाचायचा आहे. नीती आयोग न्यू इंडिया 75चा रिपोर्ट आहे. खूप सुंदर रिपोर्ट आहे एसेसाठी, ज्याच्यामधून तुम्ही डेटा, फॅक्ट्स या गोष्टी कॉपी करून तुम्ही एसेमध्ये जशाच्या तशा उतरू शकतात. बरोबर. बजेट, इंडियाचा बजेट आणि महाराष्ट्राचा बजेट दोन्ही डॉक्युमेंट आहे. इंडिया महाराष्ट्र हे तुम्ही व्यवस्थितपणे आरामात वाचू शकतात. इकॉनॉमी सर्वे हा इंडियाचा आणि महाराष्ट्राचा दोन्ही पण तुम्ही इकॉनॉमी सर्वे व्यवस्थितपणे तुम्हाला वाचायचेत आणि त्याचे आन्सर रायटिंगमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. GS पेपर थर्डला तर हा खूप मदत करतो. सेन्सस महाराष्ट्र, सेन्सस इंडियाचा वाचायचा आहे, महाराष्ट्राचा वाचायचं आहे. यामुळे पण डेटा मिळतो तुम्हाला आणि त्या डेटाचा यूज तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये व्हॅल्यू ॲडिशन ॲज अ करू शकता. ॲक्शन नीती आयोग 3 इयर्स अजेंडा तो पण तुम्ही व्यवस्थित पाहायचा आहे, ज्यामुळे आपली इकॉनॉमीची प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कशी होते, काय होते, या पण बऱ्याच गोष्टीवरती चर्चा इथे झाली. यामुळे तुम्हाला फायदा मिळतो. हे आहेत रेफरन्स रिपोर्ट. आणि याच्यानंतर आपण तुम्हाला या पूर्ण वर्षभरामध्ये काय करायचे, व्यवस्थित टार्गेट सेट करायचेत. आता मी एवढी जी बडबड केली आहे 10-15 मिनटं, त्याची मेहनत आता तुम्हाला पूर्ण वर्षभरात ती मेहनत करायची आहे. टार्गेट सेट करायचे स्वतःचे, डेली, वीकली, मंथली अँड इयरली असं पूर्ण टार्गेट सेट करा. स्वतःचं प्लॅनिंग बनवा. आपण याच्यावरती पण व्हिडिओ काढू की तुमचं एक पूर्ण स्वतःचं डेली रुटीनचं कसं असायला हवं आणि मंथली, वीकली पण रिपोर्ट, ते अकाउंटेबिलिटी स्वतःशी कशी असायला हवी याबद्दल पण चर्चा करू. आणि तेच टार्गेट कसं असणार आहे, डेली, वीकली, मंथली. आणि नोट्स मेकिंगची सवय लावून घ्या. अजून सांगते, दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर आन्सर रायटिंग इज यू मेकिंग युअर ओन नोट्स. याची एवढी महत्त्वाची गोष्ट काही नसते नोट्स मेकिंगसारखी. तर हे टार्गेट लक्षात आले. काय करायचे तर आपण डिटेल टाइम टेबल कसं बनवायचं यावरती पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. हा झाला अभ्यासाचा पाठ. स्वतः आता या प्रोसेसमध्ये स्वतःला एक मोटिवेशन लागतं आणि ते मोटिवेशन तुम्हाला कुठून मिळेल, तर त्यासाठी मेडिटेशन आणि योगाची प्रॅक्टिस तुम्ही डेली करू शकता. दिवसभराची स्वतःसाठी 15 मिनटं काढणं हे गरजेचं असतं आणि ती स्वतःसाठी 15 मिनटं काढायची. योजना कुरुक्षेत्र व्यवस्थितपणे, योजना कुरुक्षेत्र अभ्यासाचा पाठ, मेडिटेशन आणि योगा हा व्यवस्थित तुम्हाला दिवसभरात दररोज 20 मिनटं करायचं आहे. योजना डोक्यात बसल्या. ठीक आहे. स्वतःसाठी किती 15 ते 20 मिनटं दिवसभराच्या 10-12 तासाच्या अभ्यासासाठी खूप मदत करतात. आणि इथे काय पॉईंट दिसतोय, सर्वांचा लाडका टॉपिक सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक. जरा थोडंसं, मी म्हणत नाही आहे बंद करून टाका, स्वतःला आयसोलेट करा, एका खोलीत बंद करा आणि मी अभ्यास करतोय आता मी काही नाही, सगळ्या जगाशी संपर्क तोडून टाका, असं करायचं नाही आहे. फक्त यूज कमी करायचा आहे. बरोबर. आणि याचा पण जर तुम्ही चांगला वापर अभ्यासासाठी केला ना तर हे पण फायदेशीर होऊ शकतं. फक्त वेळ कमी द्या याला. ठरवून टाका मी दिवसातून फक्त अर्धा तासच सोशल मीडिया यूज करेल आणि जो मला माझ्या दिवसभराच्या बोरिंग अभ्यासाच्या रुटीनमधून मला थोडासा मोकळा वेळ मिळतोय आणि मग मी त्यातून रिफ्रेशमेंट घेऊन परत अभ्यासाला जातोय, असं जर असेल तर थोडासा यूज करा सोशल मीडियाचा. अदरवाईज बंद करून टाका, काही हरकत नाही. वर्षभर नाही वापरलं सोशल मीडिया तर ओके. त्यानंतर स्वतःच्या हॉबीजवरती पण लक्ष द्या. हॉबीज पण तुम्हाला ॲज अ मोटिवेशन म्हणून काम करतील. स्पेंड टाईम विथ युअर फॅमिली, फ्रेंड्स जे असतील त्यासोबत पण स्वतःचा जो वेळ आहे तो स्पेंड करा. जर हे पॉझिटिव्ह असतील तर. निगेटिव्ह माइंडसेटपासून जरा थोडं दूर राहायचं. जे तुम्हाला मोटिवेट करतील आणि जे तुम्हाला सपोर्ट करतील अशा फॅमिली आणि अशा फ्रेंड्ससोबत स्वतःचा टाईम स्पेंड करायचा आहे. आणि संडे हा वेळ स्वतःसाठी ठेवा. आठवडाभर जी मेहनत केली आहे ना ते संडेला थोडा आराम करा आणि परत ती एनर्जी तुमच्या अभ्यासामध्ये आठवडाभरासाठी आणू द्या. तर हा सर्व तुमचा असा टाईम टेबल डिटेलमध्ये तुम्हाला कळला असेल. काही विद्यार्थ्यांना काहीही डाऊट असतील तर तुम्ही वी अकॅडमीला संपर्क साधू शकता. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता. तुमचे काहीही प्रश्न असतील, डाऊट असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. याची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं चॅनल हे नवीन आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची आणि तुमच्या सबस्क्रिप्शनची खूप गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करा लवकर, पटकन
आणि व्हिडिओ शेअर करा, आवडला तर कमेंट करा, त्याचा कमेंटचा प्रत्येकाचा मी इंडिव्हिज्युअली रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.